कार्तिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की सगळे मजेत असताल, आनंदी असताल आणि हेल्दी असाल. तर हा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारचा, उद्यापनाचा. तर व्हिडिओ टाकायला बराच उशीर झालेला आहे कारण की मोबाईलला माझ्या थोडासा प्रॉब्लेम आला होता, म्हणून व्हिडिओ थोडासा लेट आला. मस्त आज देवी आईला ना छान सजवलं होतं मी. कलश वगैरे मस्त साडी वगैरे घालून सजवला होता, दागिन्यांनी छान सजवला होता आणि छान असा मुखवटा लावून घेतला होता. तर शक्यतो मी फोटो वगैरे ठेवूनच पूजा वगैरे करते, पण आज उद्यापनही होतं म्हणून म्हटलं चला छान काहीतरी करूया. आणि छान माझा जो प्रयत्न होता तो छान यशस्वी झाला होता कारण की खूप सुंदर दिसत होतं. हे जे मी सजवलेलं होतं ना कलशाला तर ते छान देवी आई सजलेली छान दिसत होती. मस्त हे दुपारीच मी सगळी तयारी करून घेतली होती आणि मग आपल्या संध्याकाळच्या वेळेला ना पूजा करायला सुरू केली. मस्त आपली रुटीनची जी पूजा असते त्याची आपली गणपती वगैरे स्थापना करून घेतो. आपला जो दिवा वगैरे आहे तो लावून घ्यायचा. आणि आज काय झालं ना, मी गणपती बाप्पाची स्थापना वगैरे केली पण माझ्याकडनं दिवा लावायचा राहिला आणि नंतर लक्षात आलं की आपला दिवा लावायचा राहिला आहे. कारण की आपण कोणत्याही पूजेची सुरुवात तर दिवाच लावून करतो, पण ठीक आहे, म्हणजे कधी कधी होतात अशा चुका. तर मस्त दिवा वगैरे लावून घेतला, त्याला आपलं कुंकू वगैरे लावून मस्त पूजा वगैरे केली, आशीर्वाद घेतला अग्निदेवतेचा. आणि मग आपली जी लक्ष्मी मातेची जी छोटी मूर्ती असते आपल्या देवघरातली तिची स्थापना करून घेतली. मस्त अष्टदल कमल काढून घेतलं, त्याच्यावर मस्त असा छान पाट वगैरे ठेवला, छोटासा आसन देवी आईला. आणि मग त्याच्यावर मस्त लक्ष्मीची आपली जी मूर्ती असते ना ती ठेवली. तर आज काय म्हणजे उद्यापन होतं ना, म्हणून खूप सगळ्यांकडेच शक्यतो उद्यापन राहतं. म्हणजे सगळेच ज्या लेडीज असतात त्या उपवास धरतात मार्गशीर्ष गुरुवारचा, ते सगळ्यांकडेच असतं. म्हणून मग दुसरीकडेही जायचं होतं म्हणून मग तयारी वगैरे आधीच करून ठेवलेली होती मी पूजा वगैरेची, म्हणून काही खूप लेट वगैरे नाही झालं. आणि मस्त माझंही आवरून वगैरे झालं होतं. तर छान असं लक्ष्मी मातेची पूजा वगैरे करून घेतली. मस्त त्यांना छान हे आपलं हळदी कुंकू वगैरे लावून फुलं वगैरे ठेवून छान पूजा केली. आणि नंतर मग जे आपलं दुसऱ्या ज्या गोष्टी असतात म्हणजे जे आपण आपलं श्रीयंत्र आहे किंवा मग बाकीचे ज्या गोष्टी आहेत ना, कवड्या वगैरे मी ठेवत असते त्या. आणि हा पार्ट डेकोरेटिव्ह होता, म्हणजे हे ना आपली जी प्रभावट म्हणतो ना पण त्या टाईपमध्ये होतं. मी असंच घेतलं होतं डेकोरेशनसाठी, ते मांडून ठेवलं. आणि इकडे मग श्रीयंत्र आणि आपल्या ज्या कवड्या आहेत ना त्याही मांडून घेतल्या लक्ष्मीच्या पुढे. तर मस्त मग त्यांनाही म्हणजे हळदी वगैरे कुंकू वगैरे लावून घेतलं, छान पूजा केली त्यांचीही, फुले वगैरे ठेवून घेतली. आणि कहाणी वाचायची राहिली होती माझी, म्हणून मग काय केलं, ती सगळी पूजा झाल्यानंतरच मी कहाणी वगैरे वाचून घेतली. कारण की दुसऱ्या लेडीज येणार होत्या माझ्याकडे आणि मलाही जायचं होतं. आणि लग्न झाल्यानंतर फर्स्ट टाईम मी म्हणजे मार्गशीर्षचं जे उद्यापन आहे ना ते करत होते. कारण की उपवास तर दरवर्षी व्हायचे, पण जे उद्यापन आहे ना त्यावेळेस काही ना काही प्रॉब्लेम येतच राहायचे. पण यावेळी काहीच प्रॉब्लेम आला नाही. तर मग खूप छान वाटत होतं मला की आपलीही म्हणजे जी उद्यापन आहे, जी पूजा आहे ना, जे आपण उपवास धरतो ते पूर्ण झाले, म्हणून मला छान वाटत होतं. मग नंतर मस्त ही सगळी पूजा झाल्यानंतर थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी माझ्याकडे नाही छोटंसं असं कमळ आहे, मग ते कमळ डेकोरेशनसाठीच वापरते मी. त्यामध्ये काही लक्ष्मीची मूर्ती वगैरे काही असं स्पेशल ठेवत नाही, पण दिवा वगैरे ठेवायला छान दिसतं ते, म्हणून मग मी त्याच्यामध्ये ठेवते. असं मस्त लावून घेतलं त्याच्यावर छान पाकळ्या. कारण की पूजामध्ये ना डेकोरेशन केल्याशिवाय मला तरी ती अशी अपूर्णच वाटते पूजा. जे फक्त पूजा करणंच नाही तर त्या पूजेला असं अट्रॅक्टिव्ह बनवणं मला आवडतं. तर मस्त मग असं छान त्याच्यामध्ये दिवा ठेवून घेतला मी.
आणि सुंदर दिसत होतं. मग ते त्याच्यानंतर आरती वगैरे करायची होती आम्हाला कहाणी वाचून. तर मग सगळीकडे दिवे वगैरे लावून घेतले. बाहेर ही रांगोळी काढली होती सकाळीच मी. त्याच्या रांगोळीसमोरही एक छान दिवा लावला आणि घराच्या बाहेर असं पूजा असेल ना तर छोटे असं मी दिवे वगैरे लावत असते. मग नंतर छान सगळीकडे दिवे वगैरे लावून घेतले घरातही पूजेच्या ठिकाणी आणि मस्त अशी छान आपली पूजा दिसत होती. नंतर आपली जी ओटी आहे ना तीही मी देवीची भरून घेतली. ओटीमध्ये आपले रुटीनच जे आपण ठेवतो ओटीच्या सामानमध्ये तेच ठेवलं होतं सगळं. तर मस्त बघा अशी छान देवी आहे दिसत होती. तर कमेंट्समध्ये नक्की सांगा मला की कशी दिसत होती माझी देवी. तर मग हे अशी ओटी भरून घेतली होती आणि जो आपल्याला नैवेद्य वगैरे आहे ना तोही ठेवून घेतला होता मी आरतीच्या आधीच. म्हणजे पुरणपोळी वगैरे जे केलं होतं ते, कारण की उद्यापन होतं म्हणून म्हटलं पुरणपोळीच करूया. पुरणपोळी वगैरे मस्त नैवेद्य वगैरे ठेवून घेतला होता. नंतर मी कहाणी वगैरे वाचून घेतली आणि आरती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर अतिशय दुराची, कंठी घटे माता फळांची. जय देवी जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देवी जय लक्ष्मी, वस्ती व्यापक रूपे तुझ लक्ष्मी, सर्वीर वाचिनी सुरवर्ण माता, पूर्वर वरदायिनी. जय देवी जय महालक्ष्मी, वस्ती व्यापक रूपे तुझ लक्ष्मी, मातुलिंग गदा केत किरणी, धरते हात वाटी तू पाणी, माणिक रत्ना सुरंग रत्नामृतमणी, भाविंद कानमनांगी रंगोळ्यांनी ताणी रूप तुझे, प्रेमे आणि आनंद पूर्ण पावे वाईन म्हणेना. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विश्व प्रणम त्वमेव सर्वं मम देवदेव. अशी आरती वगैरे करून घेतली आम्ही आणि मग घरामध्ये आरती द्यायची होती. तर मग तिनं मस्त सगळीकडे आरती वगैरे फिरवली. कारण की आपण जे करतो तेच मुलं पाहतात आणि तेच करण्याचा प्रयत्न करतात. आणि जे संस्कार आपण आत्ता मुलांमध्ये देतो लहान वयामध्ये तेच पुढेही चालतात. म्हणून मी तरी मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे सहभागी करते. किंवा असं पूजा म्हणा किंवा जेही आपले सण असतात ना ते त्यांना सोबत घेऊनच करते मोस्टली. तर मग आरती वगैरे करून झाल्यानंतर कहाणी वगैरे तर वाचून झाली होती. मग मला जायचं होतं दुसरींकडे ताईंकडे आणि त्यांनाही म्हणजे त्याही आल्या होत्या. तर त्यांनाही मस्त पुस्तक वगैरे दिले. खीर वगैरे केली होती मी प्रसादासाठी. तर मग खीर वगैरे दिली. पण व्हिडिओ वगैरे मी काही काढलं नाही. कारण की कधी कधी कोणी अनकम्फर्टेबल होतं अशी पोस्ट वगैरे केल्यावर, म्हणून मग मी काही पोस्ट नाही केलं. आणि मस्त आरती वगैरे झाल्यानंतर आहे ना छान तिनं हळदी कुंकू वगैरे देवीला वाहिलं. छान नमस्कार वगैरे केला आणि सगळ्यांना आरती घ्यायलाही सांगितलं तिनं की सगळ्यांनी आरती घ्या. आणि मग मस्त छोटंसं फोटो सेशन केलं आम्ही छान. कारण की जोपर्यंत मुलांचा मूड आहे ना तोपर्यंतच आपण फोटोज व्हिडिओज मुलांचे घेऊ शकतो. एकदा त्यांचा मूड ऑफ झाला की काहीही करा ते ऐकत नाहीत. म्हणून मग जोपर्यंत त्यांचा मूड होता तोपर्यंत छान फोटोज वगैरे आम्ही काढून घेतले. मग मी बाहेर गेले सगळीकडे ताईंकडे आणि आल्यानंतर आम्ही छान जेवणं वगैरे केली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुमचे जे काही सजेशन्स असतील तर तेही द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तर भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्यू.